नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर पहा, 31 जुलै म्हणजेच बुधवारी कामिका एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे. एकादशी तिथीला आपण व्रत करत असतो, उपवास करत असतो आणि म्हणूनच आपल्याला गाईला देखील उपवासाला चालणारे पदार्थच खायला घालायचे आहेत. तर पहा, गाईला जर का आपण एकादशीच्या दिवशी ह्या वस्तू खायला घातल्या तर बघा, आपल्या घरात लक्ष्मी ही कायम स्वरूपी नांदते. आपल्याला कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. त्याचप्रमाणे आपल्यावर 33 कोटी देवतांचा आशीर्वाद असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू हे देखील आपल्यावर प्रसन्न राहतात. एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि 31 जुलै 2024 या दिवशी कामिका एकादशी आली आहे. आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. कामिका एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळल्यास सर्व प्रकारच्या वाईट कर्मांपासून आणि पापांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी आपण पवित्र नदीमध्ये देखील स्नान करायचं आहे. जर का आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करायला शक्य झालं नाही तर आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपण पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त करू शकतो. याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकतात. 30 जुलै रोजी दुपारी 4:44 एकादशी सुरू होणार असून ती 31 जुलै या दिवशी दुपारी 3:55 समाप्त होईल. आणि पहा, उदय तिथीनुसार 31 जुलैला ही एकादशी साजरी केली जाणार आहे. आपल्याला या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला गाईला देखील या वस्तू या दिवशी आवर्जून खायला घालायच्या आहे. ज्या घरामध्ये गोमातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही आणि त्या घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण होत नाही. जो व्यक्ती गायीची दररोज सेवा करतो त्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही. आणि म्हणूनच आपण या एकादशीच्या दिवशी आपल्या घराजवळ किंवा गोठ्यात गाय असेल तर तेथे जाऊन आपल्याला गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. एकादशीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरात जेव्हाही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला गायीपाशी जायचं आहे. जाताना तुम्ही पूजेचं ताट देखील तयार करून घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्ही एका लोट्यामध्ये पाणी घेऊ शकतात. छोट्याशा कागदामध्ये तुम्ही हळद कुंकू असं वेगळं तुम्ही बांधून घेऊ शकतात आणि आपल्याला जी वस्तू न्यायची आहे, जो पदार्थ घेऊन जायचा आहे तो घ्यायचा आहे. एकादशी तिथीला माता लक्ष्मीचा उपवास असतो. आपण देखील उपवास करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला गाईला पोळी खायला घालायची नाहीये. तर तुम्ही पोळीऐवजी या दिवशी गाईला केळी खायला घालू शकतात. बघा, श्रीहरी भगवान विष्णू यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी गाईला तुमच्या यथाशक्तीने 2, 5, 11 केळी खायला घालू शकतात. केळी खायला घालण्याच्या अगोदर तुम्ही गाईच्या पायावर पाणी ओता, गाईला हळदी कुंकू लावा, गाईला नमस्कार करा आणि यानंतर तुमच्या हाताने गाईला तुम्ही केळी खायला घालू शकतात. असं म्हणतात की आपण जर का गाईला खाऊ घालताना गाईने जर का आपल्या हातावरून जीभ फिरवली तर आपल्या हातावरील, आपल्या नशिबातील दुर्भाग्याच्या ज्या रेषा असतात त्या नष्ट होतात असं म्हणतात. म्हणूनच तुम्ही गाईला तुमच्या हाताने केळी खायला घालायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गाईला गूळ आणि शेंगदाणे खायला घालू शकता किंवा तुम्ही नुसता गूळ देखील गाईला खायला घालू शकतात. एकादशीचे व्रत असल्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही गाईला पोळी खायला घालायची नाहीये. तर बघा, त्याचप्रमाणे जर का तुमची मुलं अभ्यासात कमी असेल, अभ्यास करत नसेल तर तुम्ही या दिवशी मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा देखील खायला घालू शकतात. बघा, ही एकादशी बुधवारी आलेली असल्यामुळे या दिवशी तुम्ही हिरवा चारा तुमच्या मुलांच्या हातून तुम्ही गाईला खायला घालू शकतात. गाईला गूळ किंवा केळी खायला घातल्यानंतर आपल्याला गाईला
नमस्कार करून गायला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. जर का प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या भोवती 1 किंवा 11 प्रदक्षिणा घालू शकतात. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे. आणि जर का तुमची एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल, ती पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही कर्जबाजारी असाल किंवा लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नसेल तर ती इच्छा तुम्हाला गोमातेला सांगायची आहे. या दिवशी जर का आपण या पद्धतीने गायीची सेवा केली तर बघा आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात.